संजय पोतीस साहेबांच्या चेहऱ्यावर तो एक आनंद इथे पाहायला मिळतोय. आपले स्वागत आहे भाई. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भावेश करेल का? थ्रो येतोय पवन केनेकडे, ती स्ट्राइक आहे. 5 बॉल मध्ये 15 धावांच्या सईचा सुपुत्र एवन पवन. बॉल बाहेर आहे, सोडून दिलाय. पाहूया पंच काय सांगतायत. वाईड यॉर्कर होता आणि आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. पुढचा बॉल बाहेर, हा बॉल थोडासा बाहेर चाललाय. प्रयत्न होता रीच करण्याचा, पोहोचण्याचा आणि आता जेपी सांगतायत हा वाईड बॉल आहे. 1,08,000 प्रेक्षक झालेले आहेत. बॉल हवेत आहे. स्वतः शिवम सांगतो मी घेणार आणि हा झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद होईल का? अंपायर सांगतायत नाही. ओव्हर स्टेप चेक करायचंय आम्हाला. एवन पवन तयार. 4 बॉल 13 रन. फुलर लेनचा बॉल जास्त बाहेर आहे. परत एक वेळा पाहिलं जातंय. अंपायरचा सिग्नल वाईड आहे, वाईड आहे. 4-12. पवन तयार. बाहेर परत एक वेळा वाईड यॉर्करचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला पवन सुटलाय आणि इथे पंचांचा इशारा. परत एक वेळा वाईड बॉल. बोल तयार. पुढचा बॉल घेऊन भावेश साडी. उडवलाय बॉल. ओ हो, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काटाकीर, हान की बडीव, दुर्रा उडीव, इतिहास घडीव, हा षटकार. काय सोच ठेवायचंय. 3 बॉल 5 धावांची आवश्यकता. प्राइड ऑफ भिवंडी, फिनिशर का म्हटलं जातं? ड्रॉप सीन का हिरो. हा कधी येतो आणि कधीही सामना खेचून घेऊन जावतो असा हा खेळाडू. 3 बॉल 5. ड्राईव्ह केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसेल का? डीप मधून येतोय फिल्डर. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. म्हणजेच काय? 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. आवाज कुठे? आवाज कुठे? सुपर डुपर हिट मुकाबला. 2 बॉल 3 धावा. भावेश पवार स्ट्रायकिंग एंडला. एक षटकार मारलाय भावेशने. भावेश तयार. पायातला बॉल ढकललाय. डीप मध्ये फिल्डर. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. शांतता मैदानाच्या आतमध्ये. आता 1 बॉल. एका बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 1 रन झाली तर सुपर ओव्हर. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 1 बॉल. एका बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. प्रेशर बॉलरवर आहे, प्रेशर फलंदाजावर आहे. लास्ट बॉल. ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे. सुटला बॉल. डीप मध्ये येतोय. ओह निघालाय. दुसरी धाव. ठाणे रायगड. ठाणे रायगड हा संघ जिंकलाय. लास्ट बॉलवर ठाणे रायगडने बाजी मारली.